मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। चला तर मग पाहूया आजची ताजी घडामोड। 64 गावाच्या पाण्यासाठी तुकाराम बाबांचा बालगावमधून दौरा सुरू। संकल्प दुष्काळाचा संघर्ष 158 दिवसाचा जनजागृती करण्यासाठी श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे संस्थापक सद्गुरू श्री संत हरिबाबा तुकाराम बाबा महाराज यांनी बालगाव गावातून 64 गावांच्या यात्रा सुरू केली आहे। यावेळी रक्त घ्या पण पाणी द्या अशी भावनिक साथ शासनाकडे मागणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले। या प्रसंगी बालगावचे सर्व शेतकरी, नागरिक व तरुण वर्ग उपस्थित होते। सरपंच रमेश पाटील, अमित हिरेमठ, शिवानंद पाटील, नितीन दुधगे, उत्तम सरगर, दिवाले हिरेमठ, रमेश माळे असे अनेक नेते मंडळी उपस्थित होते। पंडू मुल्ला यांनी प्रस्तावना केले तर आभार पालाक्षी लोणी सर यांनी मानले। आज बालगाव या ठिकाणी श्री संत बागडे बाबा पाणी संघर्ष समितीच्या माध्यमातून विचार विनिमय बैठक घेण्यात आली। त्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला की जत तालुक्यामधील सातत्यपूर्वक दुष्काळ आहे, त्या दुष्काळाची सावट मोठ्या प्रमाणात आता निर्माण झालेला आहे। येणाऱ्या काळामध्ये 2019 पासून जी परिस्थिती होती त्याच्यापेक्षा भयावह परिस्थिती 2024 मध्ये आता निर्माण आहे। तर 7 जूनपर्यंत जायचं कसं हा मोठा परिस्थिती निर्माण झाल्यामुळं ह्या गावातले सर्व ग्रामस्थ, शेतकरी वर्ग यांनी राजकारण विरुद्ध हा लढा उभा करण्याचा निर्णय घेतला। आणि त्या लढ्यामध्ये की पाणी जे आम्ही आंदोलन केलं होतं की पाणी रक्त घ्या आणि पाणी द्या, ह्या भूमिकेच्या अनुषंगाने विचार केल्यानंतर गावातल्या सर्व मंडळींनी एकमताने सर्वांनी सहकार्य करण्याची भावना या ठिकाणी व्यक्त केल्याने आंदोलन करून आम्ही पण या ठिकाणी रक्त देऊ पण पाणी आम्हाला मिळालं पाहिजे, माफक अपेक्षा या ठिकाणी ठेवलेलं आहे। हेच आंदोलन जत तालुक्याच्या 64 गावामधून अशाच पद्धतीने आमचं रक्त घ्या पण पाणी कुठून देत आहे, कसं देत आहे, कुणाच्या वंजळीने देत आहे आम्हाला माहीत नाही, पण पाणी द्या ही भावना आम्ही मनात ठेवून आम्ही वाटचाल करणार आहे। जत तालुक्यातल्या 64 गावामध्ये आज बालगावमध्ये आहे, उद्या हळदी, बालगाव, सुसलाद, बेळुंडगी, गोरगी, करजगी, अंकलगीमध्ये आता रक्तदान शिबिर झालेलं आहे। जाडरबोरला आहे, सोन्याळ आहे। आता जाडरबोरला त्या ठिकाणी पाण्याची लाईन तर चाललेली आहे पण पाणी मनापासून मिळत नाही। अनेक तऱ्हेचे अनेक लोकांचे प्रॉब्लेम आहेत, पण ह्या सगळ्या गोष्टी मात करण्यासाठी तालुक्यातल्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचत नाही तोरपतूर राजकारणाविरुद्ध श्री संत बागडे मानवमित्र संघटनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमातून लढा उभा करण्याचा संकल्प करतोय। आम्ही या जत तालुक्यातल्या 64 गावातल्या सर्व मंडळींचं रक्त सरकारला देतो आणि आम्हाला पाणी द्या अशा भूमिका आम्ही ठेवून हा निर्णय उचलतोय। या ठिकाणी गावचे सरपंच आहेत, पोलीस पाटील आहेत, सर्वच मंडळी या ठिकाणी आहेत आणि सर्वांनी मोठ्या उत्साहाने या ठिकाणी सांगितलेलं आहे। याच्यावरती सरकारने गांभीर्याने जर विचार नाही केला तर ह्याच्यापेक्षा आमचा जीव घ्या आणि पाणी द्या ही म्हणण्याची वेळ सरकारने आणू नये।